नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे स्वामी भक्ती मराठी. आज आहे 22 जानेवारी 2026, वार आहे गुरुवार. तर आज आलेली आहे माघी गणेश जयंती. तर जास्तीत जास्त आज गणपती बाप्पांची सेवा ही प्रत्येकाकडून घडायला हवी. खूप महत्त्वाचा आजचा दिवस आहे. जसा वेळ मिळेल तशी सेवा तुम्ही आज करा, तर आपल्या घरातील नकारात्मकता जावी आणि घरामध्ये सकारात्मक वातावरण निर्माण व्हावं. त्यासोबतच आपल्या आयुष्यामध्ये कधीही विघ्न येऊ नये आणि आलेले विघ्न, संकट त्याचा सामना करण्यासाठी परमेश्वराने आपल्याला बळ द्यावे आणि परमेश्वर आपल्या लेकरांच्या मागे नेहमीच असतो. तर त्यासाठी आपल्याला आज संध्याकाळी आपल्या घरामध्ये एक उपाय करायचा आहे. तर संध्याकाळी आपल्याला कापुरासोबत एक वस्तू जाळायची आहे, तर ज्यामुळे घरातील जी काही नकारात्मकता असेल, वाईट शक्ती असेल, तर ती दूर होईल. तर कोणतीही वस्तू आपल्याला कापुरासोबत जाळायची आहे, तर हेच आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि जे कोणी नवीन असेल या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा. तर यासाठी आपल्याला एक छोटासा खोबऱ्याचा तुकडा घ्यायचा आहे आणि त्यावरती आपल्याला भीमसेनी कापराच्या 2 वड्या आपल्याला ठेवायचं आहे आणि त्यानंतर ते आपल्याला जाळायचं आहे. घरामध्ये जो अखंड दिवा लावलेला आहे, तर त्या दिव्यानेच आपल्याला हा कापूर जाळायचा आहे. कापूर जाळल्यानंतर आपल्याला ओम श्री विघ्नहर्ताय नमः या मंत्राचा जप करायचा आहे आणि संपूर्ण कापूर जळेपर्यंत आपल्याला हा मंत्र जप करायचा आहे. आणि त्यानंतर थंड झाल्यानंतर जो उरलेला खोबरं आहे, तर ते आपल्याला दुसऱ्या दिवशी निर्मल्यामध्ये टाकायचं आहे. अत्यंत प्रभावी असा हा उपाय आहे. तर या उपायामुळे घरातील जी काही नकारात्मकता असेल तर ती दूर होते, नष्ट होते. त्यासोबतच घरावर काही विघ्न येणार असतील तर ती देखील दूर होते आणि घरावर कोणतंही विघ्न, संकट येऊ नये यासाठीच आपल्याला हा उपाय करायचा आहे. उपाय करताना आपल्याला घराची दारे आणि खिडक्या हे आपल्याला उघडे ठेवायचे आहेत आणि त्यानंतर आपल्याला हा उपाय करायचा आहे आणि याचा धूर संपूर्ण घरामध्ये फिरवायचा आहे. त्यासोबतच अजून एक उपाय आपल्याला करायचा आहे, तर हा देखील तुम्ही संध्याकाळीच करू शकता. तर यासाठी आपल्याला लागणार आहे चिमूटभर पिवळी मोहरी आणि यासोबतच 2 कापूरवड्या. कापूर हा तुम्ही भीमसेनी कापूर किंवा साधा कापूर घेतला तरीही चालेल. तर आपल्या घरामध्ये जी काही नकारात्मकता आहे, ज्या नकारात्मक गोष्टी आहेत, तर त्या बाहेर जाण्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे. तर घराच्या खिडक्या दारे उघड्या ठेवायच्या आहे आणि त्यानंतरच हा उपाय करायचा आहे. तर बघा, जेव्हा चांगल्या दिवशी आपण काही उपाय करत असतो, काही सेवा करत असतो, तर त्याचे फायदे हे अवश्य होतात. तर एका मातीच्या पंतीमध्ये आपल्याला चिमूटभर मोहरी आणि त्यावरती आपल्याला भीमसेनी कापूर हे जाळायचं आहे आणि याचा धूर देखील आपल्याला संपूर्ण घरामध्ये फिरवायचा आहे आणि म्हणायचं आहे की माझ्या घरातून नकारात्मकता गेलेली आहे, काही दोष, भांडणे, कटकटी आहे तर त्या बाहेर गेलेल्या आहेत. आणि कापुराचा वापर घरातील नकारात्मकता कमी करण्यासाठी त्याचा वापर केला जातो. त्यासोबतच पिवळी मोहरी ही देखील तांत्रिक कामासाठी वापरली जाते. तर ती ही नकारात्मकता खूप जास्त प्रमाणामध्ये शोषून घेत असते आणि त्यामुळेच आपल्याला पिवळ्या मोहरीचा हा उपाय करायचा आहे. आणि जेव्हा मोहरी खूप तडतडली जाते, तेव्हा काही नकारात्मक शक्ती आहे आणि ती बाहेर जात आहे असं समजायचं. त्यासोबतच घरामध्ये दोष लागण्याचं मुख्य कारण म्हणजेच मनुष्य असतो. कारण घरामध्ये अपशब्द बोलतो, स्वच्छता न ठेवणे, घरामध्ये शिवीगाळ करणे, यामुळे घरामध्ये नकारात्मकता येते आणि प्रत्येक घरामध्ये एकतरी असा व्यक्ती असतो की जो घरामध्ये खूप जास्त प्रमाणामध्ये नकारात्मक शब्द हा बोलत असतो. आपली वास्तू प्रत्येक सेकंदाला आपल्याला तथास्तु म्हणत असते आणि त्यामुळेच या गोष्टी जर घडत असतील, घरामध्ये आपण शिवीगाळ करतो किंवा अपशब्द बोलतो, तर ती वास्तू आपल्याला तथास्तु म्हणत असते आणि नकळत कधी-कधी आपल्याकडनं काही शब्द बोलून जातात आणि आपण बोललेला शब्द हा परत घेऊ शकत नाही, तो परत घेता येत नाही आणि त्यामुळेच आपल्याला आपल्याकडनं चुकून जर कधी काही अपशब्द बोलले गेले, तर त्यासाठीच आपल्याला या काही सेवा करायच्या आहे की जेणेकरून त्याची तीव्रता ही कमी करू शकतो. त्यामुळेच या सेवा आपल्याला करायच्या आहे. तुम्हाला मासिक धर्म असेल तर तुम्ही कोणाकडून तरी हा उपाय करून घ्या. तर आवर्जून आज संध्याकाळी तुम्ही रात्री 11 वाजेपर्यंत केव्हाही तुम्ही हा उपाय करू शकता.